खुनाचा सातपूर पोलिसांकडून 12 तासाच्या आत छडा संशयितास नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून शिताफीने घेतले ताब्यात। कामगार नगर परिसरामध्ये दिनांक 20 रोजी सायंकाळी 6:30च्या दरम्यान इमारतीच्या टेरेसवर एक अनोळखी प्रेत कुजलेल्या अवस्थेत युवकाचा गोणीत मृतदेह आढळला। वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 24 राहणार कामगार नगर सातपूर हा बेपत्ता असल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। अधिक तपास केला असता हा मृतदेह शिंदे यांच्या असल्याची पुष्टी झाली होती। त्या अनुषंगाने सातपूर गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार गोपनीय माहिती कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 19 राहणार कामगार नगर हा संशयित असल्याची माहिती मिळाली। संशयित हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या बेतात असताना त्या सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन 12 तासांच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस केला आहे। संशयित आरोपी कृष्णा दुसाने यांनी मयतनामे वैष्णव मिलिंद शिंदे यास हात उसनवारीने दिलेले 9,000 रुपये परत देत नव्हता, तसेच दिलेले पैसे परत मागितले असता शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत होता। त्याचाच राग मनात धरून दिनांक शनिवार रोजी मध्यरात्री यातील मयताने छातीवर व गळ्यावर धारदार चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळेसह सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस तपास करत आहेत। दिनांक 20 जून 2026 रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर याची मिसिंगबाबत नोंद झालेली होती। दिनांक 21 जून रोजी कामगार नगर या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत असताना एका इमारतीजवळ पोलिसांना दुर्गंधीचा वास आला। त्या संबंधाने पाहणीकरिता पोलीस टेरेसवर चढले असता एका गोणीमध्ये त्यांना रक्तमिश्रित आढळून आलं। त्यानंतर गोणी उघडली असता त्याच्यामध्ये एक पुरुष जातीचे प्रेत दिसून आले होते। पोलिसांनी लागलीच तिथे घटनास्थळी धाव घेतली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी। त्याच्यानंतर तिथे FSL व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी मग त्या मृतदेहाला पुढचं पंचनाम्यासाठी व त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय येथे त्यांना रवाना करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर मृताची मिसिंग व्यक्ती त्याच परिसरात राहणारी होती, त्याच्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तिथे बोलवण्यात आलं आणि मग मृताची ओळख करण्यात आली। तर त्या मृतदेहाचं जे सापडलं होतं त्याचं नाव होतं वैष्णव मिलिंद शिंदे, ही आपल्याकडे मिसिंग व्यक्ती होती। तर पोलिसांसमोर हे मोठं आव्हान होतं की कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता या गुन्ह्यामध्ये आणि कोणी केलं, कोणी अज्ञात मारेकऱ्यांनी याच्यावर हल्ला केलेला आहे, तर आम्हाला ते शोधून काढण्याचं पूर्ण आव्हान होतं मोठं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब, माननीय ACP श्री सचिन वारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व युनिट 2 गुन्हे शोध पथक यांचे वेगवेगळ्या प्रकारे तपास पथक नेमण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे आरोपी कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 18-19 हा मुंबईकडे पळून जाण्याच्या बेतात होता। तर त्याला सापळा रचून सातपूरच्या DB पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे सांगितलं आहे की जो मयत आहे वैष्णव त्याला याने 9,000 रुपये हातउसनवारी दिली होते, पण तो ते काही परत करत नव्हता आणि परत मागितले तर त्याला राग यायचा आणि तो त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता। त्याबद्दलचा राग मनात धरूनच याने 19 तारखेच्या रात्री यांची पुन्हा बाचाबाची झाली पैशांवरूनच आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर शेवटी त्याने चाकू त्याच्यावर वार केले आणि त्याचा मृत्यू घडल्याचं त्याने याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे। कोणी इतर साथीदार असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेला फिर्यादीमध्ये, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे।